गच्छामि धर्मं शरणं गच्छामि संघं त्याबद्दल मी आणि माझं मंडळ त्यांचं मनापासून स्वागत करतो. विशेष त्यांच्याबद्दल कौतुकास्पद सांगायचं म्हणजे आज दुपारपर्यंत साहेब चेंबूरच्या रुग्णालयामध्ये ॲडमिट होते आणि ॲडमिट असताना सुद्धा त्यांनी मला माझ्या मोबाईलवरती आधारस्तंभ म्हणून साहेब आम्ही जरी नसलो तरी मी कार्यकर्त्यांना सांगितले आणि मी त्यांना पाठवणार, पण ते स्वतः कार्यक्रम झाल्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला. साहेबांचं मी आपल्या समाजाचं प्रतीक अशोक चक्र पंचशील हे देऊन त्यांचं स्वागत करतो. सर्वांनी जोरात टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. तुम्ही पण या. तर गाईज आता आम्ही आलोय सिद्धार्थ कॉलनीला, बघू शकता, आणि फट्टे गर्दी इकडं फुल गर्दी आहे. तर आता आम्ही सर्व आलोय, तर जाऊ आता आतमध्ये, फुल नाचूया. चला पुढे बेटा.
तर काय आता आम्ही आलो आहे रमाबाईमध्ये. तर बघू शकता स्मारक बाबासाहेबांचं किती सुंदर आहे असं. आणि इकडे डेकोरेशन वगैरे पण बघू शकता. चला आता भेटूया पुढे तुम्हाला. The next day. तर हे गाईस पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आपला खूप इंटरेस्टिंग राहणार आहे, कारण आज आहे 14 एप्रिल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना क्रांतिकारी जय भीम. तर तुम्ही रात्री बघितलं असेल कसं झालं सर्व. आपण 12 वाजता DJ वगैरे बॉम्ब बिम फोडले, परत सिद्धार्थ कॉलनीला गेलतो, तिकडे नाचलो वगैरे, खूप एन्जॉय केला रात्री पण. आणि आत्ता पण आज रात्री पण करणार आहे. मिरवणूक असते आपली पूर्ण कडे एरियामध्ये. तर तुम्ही बघा पुढे कसं तुम्हाला वाटतंय सांगा मला कमेंटमध्ये. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला पुढे भेटूया. तर गाईज आता चाललो आहे मी मिरवणूकमध्ये. तर रेडी झालो बघू शकता. आपली साधी सिंपल डिस्की मारली. तर बघू शकता. तर चला जाऊया पुढे, बघूया मिरवणूकमध्ये कसं काय सर्व. चला भेटूया पुढे. तर गाईज आता बघू शकता आपली रॅली सुरू झालेली आणि इथं फुल गर्दी आहे बघू शकता. हा गाईस. ओ डोंड्यावा, ओ साई क्या बोलता?
गाइस फायनली बघू शकता डीजे वगैरे बंद झालाय 12 वाजून गेले तर चला आता आम्ही चाललोय लॉटमध्ये तर सर्व आपले भावा लोक बघू शकता चला जाऊया पुढे तर गाइस फायनली आपली 14 एप्रिल झालेली आहे आणि रात्री खूप त्रासलो आम्ही तुम्ही बघितलं असेल आणि जाऊन मी झोपलो घरी कारण खूप थकलेलो तर दुसऱ्या दिवशी आता मी उठलो फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे केली तर आता ब्लॉग इथंच काय एंड करतो मी तर तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगावं मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय तर मी ब्लॉग एंड करतो आणि लोक बघा येऊन बसले सर्व हे सर्व माझे बहीण भाव एवढे लोक बघू शकता तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये